योगाची आर्थिक ताकद योगा मॅट बनवणारी एक कंपनी तिची काहीतरी उलाढाल $20 लाख आहे। भारत कमी पडला का? $200 बिलियन। त्यामुळे इथे खूप मोठी व्यवसायाची संधी भारतीय युवकांना युवतींना आहे। कुठले 3 प्राणायाम आहेत दिवसातनं 5 मिनिटं 10 मिनिटं केलेच पाहिजेत? अनुलोम विलोम जो अत्यंत सुलभ आहे, जो कुठेही करता येऊ शकतो, मनातला स्ट्रेस दूर व्हायलाही उपयोग होऊ शकतो। 40 नंतर पण सुद्धा महिलांना एक तर वजन वाढतं, हाडं त्यांची ठिसूळ होतात, मग त्यांनी कुठली आसनं करावी? अर्धमत्स्येंद्रासन आहे, सेतुबंधासन आहे, वृक्षासन आहे, यासारखी अत्यंत सोपी पण प्रभावशाली जी आहेत तशी आसनं करता येतील महिलांना। अजूनही मला असं वाटतं योग म्हणजे हिंदूंचा, तर असं आहे का? योग हिंदूंचा आहे का? तर आहे। का आहे? योग हा फक्त पुरुषांसाठी होता भारतामध्ये, असं एक काल्पनिक चित्र बनवलं जातं। जवळजवळ 200 योग वर्ग पाकिस्तानमध्ये चालतात। योगाला मान्यता आहे, योगाला कुठच्याही प्रकारचा प्रतिबंध नाही। पण अमेरिकेमध्ये हॉलिवूडला योगा जिने नेला ती पण एक स्त्री होती ना, इंदिरा देवी असं तिचं नाव आहे। ही भारतात आली, तिने योग शिकायचा हट्ट धरला आणि ती पहिली योगाची स्त्री विद्यार्थिनी ठरली आणि परदेशी विद्यार्थिनी पण ठरली। तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, आज अरब किंवा मुस्लिम देशामधले लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात योगाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे, ख्रिश्चन धर्मियांनी केलाय। आज जगामधले 30 कोटी लोक योग करतात। भारताला विश्वगुरु बनवण्यासाठीची जी सॉफ्ट पॉवर आहे ती कशी काय योगामुळे झाली? जसं आपल्या सगळं आम्ही करतो पण आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही, ते का? फक्त एक काळजी ह्याच्यात नेहमी घ्यायला पाहिजे, ते म्हणजे